साहेब, माझ्यासारख्या गरीब बाई माणसाला का त्रास देताय? जाऊ द्या ना मला. डिंपल कपाडिया आणि गरीब, आठवतंय तुम्ही मला काय म्हणाला होतात? तुम्हाला माहित नाही मी कोण आहे, मी काय करू शकते, तुमची नोकरी घालून मी, आठवतंय? ते पाठांतर करत होते, पिक्चरचे डायलॉग होते ना. पण हा पिक्चर नाहीये साहेब, मी आलंय साधी सोधी पोरगी आहे. अहो जाऊ द्या ना मला. जाल हो, जाल घरी. आमच्या ह्या लेडी कॉन्स्टेबल तुम्हाला घरी नेऊन सोडतील काही सलामत. त्याच्या आधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची तुम्ही. आता ह्याचं उत्तर द्यायचं म्हणजे खरंच द्यावं लागणार. पण खरं उत्तर दिलं तर हे काय मला सोडणार नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. काय पण करून यांनी मला पकडलंय ना, हे डॉक्टरांना कळवायला पाहिजे. पण कळवू कसं? आता यांना उत्तर द्यायचं म्हणजे खरंच द्यावं लागणार, आणि खरं उत्तर दिलं तर हा मला सोडणार नाही असाच विचार करताय ना तुम्ही. मला कसं कळलं हा प्रश्न पडलाय ना, कारण मी अरे या 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 मॅडम, वेलकम वन्स अगेन. बसा. हे काय चाललंय इन्स्पेक्टर साहेब? कोणत्या गुन्ह्याखाली चौकशी चालू आहे या मुलीची? सर्च वॉरंट आहे का तुमच्याकडे? एखाद्या मुलीला असं पोलीस स्टेशन मध्ये बसवून त्रास देणं शोभतं का तुम्हाला? तुम्ही जनतेचे रक्षक आहात की भक्षक? हा, हे बघा मॅडम, तुम्ही शांत व्हा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार नाहीये. पैसे सापडले त्यांच्याकडे, कुठून आणले विचारलं तर सांगता येत नाही. अफरातफरीचा मामला आहे. अच्छा, मग FIR नोंदवली आहे का कोणी यांच्या विरोधात? का गावातलं कोणी आलं होतं तुम्हाला सांगायला? आणि तसंही हे धाडी टाकणं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं काम, तुमचं नाही. आणि तसंही तुम्ही कधीपासून लोकांच्या घरी जाऊन कोणी तक्रारही केली नसताना असे पैसे शोधायला लागलात? वाईट पैसे आहेत ते. माझ्या पार्टीसाठी मिळालेला फंड देतो असं समजा. ते काय ना जामकर साहेब, बाहेर निवडणुकांचं वारं वाहतंय. आता निवडणुका आल्या म्हणजे खर्च आलाच की, आणि खर्च करायचा म्हटलं तर पैसा हा लागतोच ना. वेगवेगळ्या लोकांकडून उमेदवारांसाठी पैसे येतच राहतात. हे त्यातलेच पैसे आहेत. माझ्या पार्टीसाठी मिळालेला फंड आहे हा. तुम्ही चौकशी करू शकता. प्युअर व्हाईट मनी. हे माझेच पैसे आहेत जामकर साहेब. आता एवढी अमाऊंट मी स्वतःकडे ठेवणं शक्य नव्हतं म्हणून मी या दोघांना ती दिली. यात ह्या मुलीची काहीच चूक नाही. म्हणून मी ह्या मुलीला आणि माझे पैसे घेऊन जाते. आणि हो जामकर साहेब, आशा करते की ह्या पुढे तुम्ही या दोघांना त्रास देणार नाही. कारण ही दोन्ही माझी माणसं आहेत. त्यामुळे यापुढे या दोघांपासून लांबच राहायचं. बरं झालं मॅडम, तुम्हीच कबूल केलं की ही तुमची माणसं आहेत. बघा आता तुम्हाला कसं अडकवतोय. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुःशासन लई झालं लई हो मुजोर. हे दुःशासन लई झालं लई हो.
मॅडम, काय चाललंय हे? काय करतोयस तू? तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूम पर्यंत पोहोचायची आणि माझ्या पायाला स्पर्श करायची? नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी इथे हिशोब देण्यासाठी आलो होतो. खाली खूप आवाज दिला तुम्हाला, खाली काहीच प्रतिसाद नाही मिळाला म्हणून मी वर आलो. दारावर नॉक सुद्धा केलं होतं. आत तुम्ही झोपला होता. मला वाटलं तुमची सेवा करावी. म्हणजे मी सकाळपासून बघतोय तुम्हाला, खूप दमलाय तुम्ही, म्हणून म्हटलं तुमची सेवा करावी. काही गरज नाही तुझ्या सेवेची. मी तुला चांगलीच ओळखून आहे. इथून पुढे कुठलीही लाईन क्रॉस करायच्या आधी 1000 वेळा विचार करायचा. मर्यादित राहा, कळलं? आणि इथून पुढे तू जर माझ्या बेडरूम मध्ये आला ना, ते मी खपवून घेणार नाही. आणि माफ करा मॅडम, मी वागलोय ते फार चुकीचं वागलोय. मला असं नव्हतं करायला पाहिजे. माझं खरंच चुकलंय. मी हात जोडून माफी मागतो तुमची. माझ्या बाबतीत नेहमी असंच होतं. मी लोकांची मदत करायला जातो आणि त्यांच्याकडून असा अपमान सहन करावा लागतो. इथून पुढे असं नाही होणार. माफ करा. आज डॉक्टर आणि ते आमदारबाई येळेवर आली नसती तर माझं काय खरं नव्हतं. त्यात तो इन्स्पेक्टर जामकर लयच येड्या डोक्याचा माणूस आहे. ती दोघं जर आली नसती ना, त्यानं मला सोडलंच नसतं. आता इथनं पुढं मला काळजी घ्यावी लागणार आहे. डॉक्टरांनी सांगून या सगळ्या पैशांचा बंदोबस्त दुसरीकडे कुठेतरी करायला सांगायला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही आलात व्हय? तुमचाच विचार करत होते. आणि पैशाची बॅग कुठे आहे? डॉक्टर, डॉक्टर, मी तुमच्याशी बोलतीया. पैशांची बॅग कुठे आहे? मी थकलोय, मला जरा आराम करू दे. तुम्हाला ना पाहिजे तेवढा आराम करा, पण माझं पैसे घेऊन तुम्ही आमदारबाईकडे गेला होता ना, मग माझी पैशाची बॅग कुठे आहे? आहे तिच्याकडे. पैशांचा विषय सोडून दे. असा कसा विषय सोडून देऊ? डिंपल, ते पैसे मी तिच्याकडे गुंतवणूक म्हणून ठेवले. त्या पैशानं काही होणार नाहीये. पण तेच पैसा आता माझ्याकडे नाही तर त्याचा काय उपयोग आहे? उद्या पळून जायची वेळ आली तर आपल्याला ते पैसे कामात येतील ना. पण हाय पैसे ते पण घालवलंय तुम्ही. त्यात तो जामकर हात धुवून आपल्या मागं लागलाय. डॉक्टर, मला काय माहित नाही. मला माझं पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. तुम्ही जा आणि त्याच्याकडनं पैसा घेऊन या. मी असलं काहीही करणार नाहीये. मग एक काम करा, तुमच्या हिस्स्यातलं पैसा तिला देऊन टाका आणि माझा पैसा घेऊन या. तुझा हिस्सा, तुझे पैसे तू केव्हाच काढून घेतलेत, विसरलीच वाटतं. वाड्याच्या कामासाठी. गुड नाईट. ठीक आहे, मी आपण माझा पैसा घेतल्याशिवाय गप्पा बसणार नाही. ध्यानात ठेवा तुम्ही पण. काय बाया बोलायचं. ह्या वाड्याच्या नशिबात ना मेला कसला पैसाच नाही. टिंपीच्या खोलीत एवढं मोठं गबाड घावलं होतं, ते बी ते इन्स्पेक्टर घेऊन गेलाय. आता मला नाही वाटत इथं वाड्यात काय घावल. नाही 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 नाही, असं कसं नाही.
माझ्या आजानं, माझ्या पंजानं, माझ्या बापानं नक्की काहीतरी खजिना गाडला असणार आणि तो आता मला हुडकायला पाहिजे. भया कसला आला आवाज हा? भया सोन्या चांदीची बिस्किट घावली वाटतं. कसला खळखळाट आलाय. ए दमा 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 मी आले, मला माझा हिस्सा पाहिजे हा. थांबा जरा थांबा. पांडबा एवढी चिल्लर कुठल्या देवळात बिवळात गेला होता काय? चिल्लर साठवायची सवय आहे मला. कुठे कुठे तो खजिना? खजिना गावला, खजिना गावला. मला माझी वाटणी पाहिजे. द्या लवकर ती सोन्याची बिस्किट द्या इकडं. खजिना गावला. कुठला खजिना? तुझ्या काय बापानं पुरलाय वय इथं खजिना? अगं आहे त्यांनीच पुरलाय. बघ मला माहिती होतं इथं खजिना आहे. ओ ती सोन्याची नाणी बिस्किट कुठे ती द्या लवकर इकडं. मी आता आवाज ऐकलाय त्याचा खळखळा असा. आत्या इथं सोन्याची बिस्किट नाहीत, इथे आहे ना टोण्याची बिस्किट आहेत. पाहिजे? का यांच्या खिशात चिल्लर पडली ना त्याचा आवाज होता. हा फुकटचं घावलं कामगार धावलं. जेव्हा बघावं तेव्हा पैसा पैसा. तुला काय पैशात पुरायची वय ग? अगं आहे अगं मला नकोय तो पैसा. तुझ्यासाठीच म्हणत होते मी. ह आली मोठी माझ्या मायाची. मायाची भारीन चाटून वासर मारी. ओ सरपंच तुम्हाला सांगते, आता तुम्ही आमच्या वाड्याचे काम करताय ना. आमचा वाडा आहे ना लई जुना आहे. त्यामुळं इथं कुठं बी काय बी तुम्हाला घावलं ना पहिलं येऊन मला सांगायचं. ह्या वाड्यात माझा 50% हिस्सा हाय. हा त्यातलं वाईस तुम्हाला देईल मी थोडस. काय ग? अगं वा ग वा. अगं तुला घातला नेऊन डबऱ्यात तुला म्हणजे वाडा माझा आणि घबाड तुम्ही दोघं घेणार वय. वा ग वा लय शानी आहेस. म्हणजे कसं पोरं शेजाऱ्याची पाजाऱ्याच्या घरी अशी गत आहे तुझी. काय नाही सरपंच जे काय घावल ना ते पहिलं मला कळलं पाहिजे. आधीच सांगून ठेवत्या काय. या हातोड्यानं मी माझं डोसकं फोडून घेऊ का? मी इथं कशासाठी आलोय? वाड्याची डागडुजी करायला आलोय का तुमचं डगुल शोधायला आलोय? सरपंच सरपंच तुम्ही नका ह्यांच्या नादाला लागू. तुम्ही आपलं काम करा. थांब जरा आता मीच घबाड शोधते आणि हात सांगून ठेवते. मला वाड्यात काय बी सापडलं ना एवढंच तुम्हाला देणार नाही. मग करून घ्या तुम्ही माझं काय करणार ते. हा बघते की मी कसा हिस्सा देत नाही ती. हा अगं तुला उठला पिलेक तुला भरली रागात पिती. किती ग पैशाचं याड आहे तुला. अगं मला झाली आहेस म्हणून बरं आहे. दात काढायला काय झालं? हा सरपंच याला मदतीला घ्या. उतर याला मदत कर. सरपंच मी काम केलं असतं पण मला असं आता असं अचानक आठवलं की मला लय अभ्यास आहे. मग कसं मी अभ्यास केला पाहिजे ना. तुम्ही करा काम. मी जा उद्या चालायला लाग. अभ्यास करतोय. अरे 1 2 3 4 1 2 3 4. अरे गुलाल कुणाचा? देवयानी मॅडमचा. गुलाल कुणाचा? देवानी मॅडमचा. अरे येऊन येऊन येणार कोण? मॅडम शिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? मॅडम शिवाय आहेच कोण? मॅडम तेवढं पाण्याचं बघा की गावच्या. अहो काळजी करू नका, पाण्याची व्यवस्था होईल. मॅडम आपल्या गावात शाळा नसल्यामुळं गावातल्या पोरांचं लय हाल होतात बघा. तेवढी गावात शाळा झाली तर लय बरं होईल बघा. नक्कीच आम्ही निवडून आलो तर गावात शाळा बांधू. मॅडम अहो आमच्या वस्तीत लय अंधार आहे. रस्त्याला लाईटचे खांब पण नाहीत. तेवढ्या वस्तीतलं लाईटचं बघा की तेवढं. तुमच्या वस्तीवरच्या लाईटचं काम आत्ताच्या आत्ता करीन मी. त्यासाठी मी निवडून यायची वाट बघणार नाही. गणेश रुपेश तुम्ही पत्रक वाटा. नमस्कार. मॅडम कसा चाललाय प्रचार? काय वाटतं तुम्हाला? याही वेळी निवडून याल याची शक्यता वाटते तुम्हाला?
नक्कीच वाटते. लोकांचं प्रेम पाहता शक्यता नाही तर खात्री आहे मला की मी निवडून येईल. मॅडम, जनार्दन गायकवाड बेपत्ता आहेत. अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. अशात तुम्ही निवडणुकीची जबाबदारी कशी काय सांभाळताय? सांभाळावीच लागेल मला. खरं तर हे बळ त्यांनीच दिलंय मला. लोकांची सेवा करण्यासाठी मागे पुढे न पाहता आपलं स्वतःचं दुःख बाजूला ठेवायचं हे सगळं त्यांनीच शिकवलंय मला. पण त्यांची फार आठवण येते. कधी एकदा त्यांना पाहते असं झालंय मला. मॅडम, साहेब नसतानाही तुम्ही प्रचार करताय. तुम्हाला त्यांची अजिबात काळजी नाहीये असा समाजात संदेश पोहोचेल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही वाटत. आमच्या नात्यात किती जिव्हाळा आहे हे माझ्या मतदारसंघात सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मुळातच मी जे करते ते त्यांच्यासाठीच करते. साहेबांचीच इच्छा होती की मी यावेळी जिंकून यावं. म्हणूनच पक्षाने आणि साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी निष्ठेने पार पाडते. आता माझा दुःखाचा बाऊ करून मी पक्षाचं आणि जनतेचं नुकसान तर नाही करू शकत ना. मॅडम, जनार्दन साहेबांबद्दल काय माहिती आहे ते लागले का? पोलिसांकडून काय नवीन माहिती मिळाली का? काहीच नाही. पोलिसांनी आतापर्यंत फक्त त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद केली आहे. त्या व्यतिरिक्त पोलिसांनी काहीच केलेलं नाही. पोलीस नक्की काय करताय मला कळत नाहीये. म्हणजे या भागातील पोलीस एवढे सुस्त असतील असं मला वाटलं नव्हतं. त्यांच्याकडून काहीच काम होत नाहीये. आता माझ्यासारख्या आमदाराच्या बाबतीत हा हलगर्जीपणा होतोय तर सामान्य माणसाला कसा न्याय मिळेल? म्हणूनच मला पुन्हा जिंकून येऊन पुन्हा सत्तेत यायचंय. आणि मी जेव्हा जिंकून येईल हे सगळं बदलून टाकेल. पण आता मला माझे मिस्टर हवेत. त्यांची फार कमी जाणवते मला. तुम्ही प्लीज आता मला काही प्रश्न विचारू नका. नमस्कार. काय मुलींनो, काय खेळत? जिंकल्या. तिकडे बाजूला खेळत, रस्त्यावर नका. या तुझं तुझं खेळ, आम्ही दोघी जातो बाबा. बघितलं, तुमच्यामुळे त्या दोघी निघून गेल्या. आता माझ्याशी कोण खेळणार? तुम्ही खेळणार माझ्याशी? माझ्या संग खेळणार असलं तरच माझा राग जाईल, नाहीतर नाही. एकतर माझ्याशी खेळायला कोणालाच वेळ नसतो. थांबे. थांब थांब. कशाला थांबू? मला नाही यायचं. तुमचं मार खायला येऊ? कितीदा सांगितलं की दारू सोडा, पण नाही. सगळ्या संसाराचं वाटोळ केले तुम्ही. मला नाही राहायचं तुमच्यावर. तुझा बाप पण थांबल इथं. चल घरात. मी नाही येणार. चल चल, निघ तू, निघ. पण या पोरीला इथंच ठेव. इकडे चल. नाही. चल घरामध्ये. सोडा तिला. अहो, त्रास होतो तिला, सोडा ना. तुम्हाला दोघींना पण खलास करून टाकी ना. मार मार त्यांना. मार, माझ्यासमोर मार. मार. ती माझी बायको आहे, माझी पोरगी आहे. तू कोण मध्ये पडणारा? मी इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. इथे माणसांना घरचे बघायला मिळत नाही. तुला घरचे, तुला किंमत नाही. बघा ना साहेब, दारूच्या पायात समजा घराचं वाटोळ केले. जरा बी ऐकत नाही हो. तुझ्या तर माझी कंप्लेंट करते काय? चुकलं साहेब. मी आता परत दारूला हात नाही लावणार. दारू सोडली मी. तुम्हाला मारू नका साहेब, मला माफ करा. यांनी परत त्रास दिला ना, मला येऊन भेटायचं. साहेब, लय उपकार झाले तुमचे. मुली, तुला काय लागलं नाही ना? जाऊन खेळ. तिला खेळायला घ्या. खेळूया. त्याला घेऊन जा. चल. चला. साहेब, एकदम बेकार खबर आहे. डॉक्टरांसोबत जनार्दन साहेबांना बघितलंय. नक्की गायकवाडच तो? साहेब, तुम्हाला तर माहिती, मी कधी चुकीची खबर देणार नाही. ते जनार्दन गायकवाडच होते आणि ते एकदम सुखरूप होते. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टरांनीच त्यांना कुठेतरी डांबून ठेवले. ठीक आहे, चांगली बातमी. मागावला. हो साहेब, लागतो कामाला. ठेवतो फोन.
आमदार देवे आणि गायकवाड लवकरच येतो भेटायला.